नमस्कार. नव महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहतोय सगळे महाविकास आघाडीचे जे आहेत ते स्थानिक पातळीवरचे नेते आहेत. सध्या महापालिका जे आयुक्त आहेत यांच्या इथं आले आहेत. नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. भाऊ, काय सांगाल एकंदरीत सध्या आज तुम्ही महापालिका आयुक्त यांच्यासमोर घेऊन आलात, निषेध आंदोलन केले, काय एकंदरीत हा प्रकार आहे? एक भोसरीमध्ये 26 जुलैला एक ॲक्सिडेंट झाला. अर्बन स्ट्रीटच्या कामामुळे बौले नावाचे आमच्या इकडचे एक ग्रस्त 45 वर्ष त्यांचं वय होतं. त्या ठिकाणी त्या ॲक्सिडेंटमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि ते जे घटना घडली त्याच्यामागचं कारण त्या ठिकाणी मातीचा ढिगारा त्या कामाचा पडला होता आणि त्या कामाचे जे काही रॉड असतात, बार असतात, ते बाहेर होते आणि त्याच्यामुळे त्याच्यावर पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. ते जर नसतं तसं, ती माती पडलेली नसती की रॉड बाहेर नसते तर ते अगदी किरकोळ ॲक्सिडेंट झाला असता. परंतु एका कुटुंबातली एक व्यक्ती गेली आणि ही घटना 26 जुलैला घडली. आज एवढे दिवस होऊन त्यावेळीसुद्धा आम्ही ह्या गोष्टीचा निषेध केला. आम्ही पेपरला बातम्या परत महापालिका प्रशासनाकडे त्या ठिकाणी आमचं मागणी निवेदन दिलं. 2-3 महिने होऊनसुद्धा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची काही कारवाई प्रशासनाने केली नाही. म्हणून आम्ही सगळेजण काल कमिशनरांना भेटलो होतो आणि कमिशनरांना आम्ही ही सगळी बाजू सांगितली आणि ताबडतोब त्या कुटुंबाला न्याय द्यावा अशा प्रकारची आमची मागणी त्या ठिकाणी आम्ही केली. आयुक्तांनी लगेच आम्हाला होकार दिला, म्हटले उद्या 4 वाजता तुम्ही या. आणि 4 वाजता आम्ही आल्यानंतर या ठिकाणी आम्ही ते नसल्यामुळे आम्ही इथं ठिय्या आंदोलन केलं, कारण ती कुटुंब आमच्यावर आलं होतं. आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर मग ॲडिशनल कमिशनर जांभळे साहेब आले बाहेर आणि मग आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आम्ही सांगितले की आम्हाला त्या कुटुंबाला त्यांचा जो अधिकार आहे, एक तर त्यांचं कुटुंबातली व्यक्ती गेलेली ती काय परत येऊ शकत नाही, परंतु आता किमान त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे, त्यांना नोकरी मिळाली पाहिजे. त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्या BA-BEd आहेत, त्यांना इथं महापालिकेच्या सेवेमध्ये परमनंट नोकरी मिळाली पाहिजे अशा प्रकारची आमची अपेक्षा आणि मागणी आहे. त्यांनी आम्हाला सांगितले की तात्पुरत्या स्वरूपात आम्ही मानधनावरती त्यांना घेऊन नंतर आपण परमनंट नोकरी संदर्भात चर्चा किंवा प्रयत्न करू. आणि दुसरं आम्ही सांगितलं त्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे, त्याच्यामुळं त्या संदर्भातसुद्धा आम्हाला ताबडतोब निर्णय अपेक्षित आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडलेली. पण हे जे काही घडलेलं आहे, ज्या कामामुळं घडलं, जे अर्बन स्ट्रीटचं काम महापालिकेने भोसरीमध्ये जे चालू आहे 38 कोटीच्या आसपास त्याला खर्च झालेला आहे. आपण जर तिथं गेलात तुमच्या लक्षात येईल, कधी तुम्ही जा, ते 38 कोटी रुपये खरंच तिथं खर्च झाल्यासारखे वाटतात का बघा. आजही त्या ठिकाणी एवढे पैसे खर्च करून काही आउटपुट नाही. आम्हाला जे सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही अर्बन स्ट्रीट करताना इतकं सुंदर गार्डन होईल, हॉकरसाठी खूप छान व्यवस्था करू, आम्ही फुटपाथ चांगले होतील, ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सुटेल, अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला पिक्चर्स दाखवले होते. परंतु त्यावेळेस मी रवी लांडगेने त्या गोष्टीला विरोध केला, म्हणून काही प्रमाणात काही बदल त्यांनी त्या कामामध्ये केले. परंतु तरी पण स्थानिक आमदारांच्या हट्टापायी त्या ठिकाणी ते काम सुरू केलं त्यांनी. त्यांच्या नगरचौकांचा पण त्याला विरोध होता, परंतु फक्त आणि फक्त त्यातनं भ्रष्टाचार करायची ही भूमिका असल्यामुळं त्या ठिकाणी आज ही परिस्थिती ओढवली. आज एका कुटुंबाचा कर्ता पुरुष त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि तुम्ही जर पाहिलं तिथं आज आमच्या त्या अंकुशराव लांडगे नाट्यगृहासमोर ज्या पद्धतीने टॉयलेट आणि ती खाऊगल्ली केली आणि त्याच्यामुळे जी काही दुर्गंधी आणि त्या परिसरामध्ये संध्याकाळी सगळे दारूची दुकानं आहेत, तुम्ही जर संध्याकाळी तिथं आलात तर तुम्हाला लक्षात येईल काय परिस्थिती आहे. तर ह्या सगळ्या चुका ज्या आहेत ह्या सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून प्रशासनाकडनं झालेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो आणि ह्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सगळेजण ठामपणे गंभीरपणे उभा आहोत. या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. खरं तर पाहिलं गेलं तर हे सगळे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ताई, काय सांगाल एकंदरीत? खरं तर पाहिलं गेलं तर सध्या आयुक्तांची तुम्ही भेट घेतली आहे, काय चर्चा झाली आहे? आज खरं आयुक्तांनी आम्हाला वेळ दिली होती 4 वाजताची. आज महानगरपालिकेचा वर्धापन दिन आहे आणि दुर्दैव महानगरपालिकेचं की त्या दिवशीच 2 मोर्चे या ठिकाणी आलेत. म्हणजे एक खाली साफसफाई कर्मचारी ते त्यांच्या हक्कासाठी आले आणि दुसरं म्हणजे आम्ही एक निष्पाप बळी जो महानगरपालिकेमुळे गेलेला आहे त्याच्यासाठी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण आता अजित भाऊंनी सांगितलं, तुम्ही ऐकलेलं आहे की ह्या महिलेवरती जो प्रसंग उद्भवला आहे त्याला संपूर्णतः कारणीभूत महानगरपालिका आहेत, त्याचे ठेकेदार आहेत. आज जर त्या ठिकाणी ते ढीग मातीचे नसते, त्या सळया जर त्या फुटपाथमधनं बाहेर आल्या नसता तर कदाचित ह्या माणसाचा प्राण गेला नसता. तो कुठंतरी त्याला थोडासाच ॲक्सिडेंट झाला असता, वाचला तरी असता. पण याची जबाबदारी घ्यायची सुद्धा नैतिकता यांची कुणाची नाही आहे. त्या महिलेकडे जाऊन विचारपूससुद्धा केली नाही आहे. तिकडचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून स्वतःला जे म्हणतात ते भोसरी गावामध्ये हा विषय झाला आहे. जर ते तिथं न्याय देऊ शकत नसतील तर पूर्ण विधानसभेला न्याय द्यायचा प्रश्नच नाही आहे. आज त्यांनी संपूर्ण म्हणजे हे प्रशासन जे आहे
ते भारतीय जनता पार्टीला मिंद झालेलं आहे. ते म्हणतील त्या पद्धतीने कामं होतात. प्रचंड पैशाचा या म्हणजे भ्रष्टाचार एवढा झाला आहे, ह्याची चौकशी येणाऱ्या काळामध्ये होणार आणि हे सगळे अधिकारी जेलमध्ये जातील अशा प्रकारचं काम हे करतायत. आणि आम्ही या प्रकारची मागणीसुद्धा विरोधी पक्षनेत्यांकडं जे वडवट्टीवार साहेब आहेत, दानवे आहेत, त्यांच्याकडे केलेली आहे की या संपूर्ण या प्रकाराची चौकशी व्हावी. या महिलेला म्हणजे जी दीपाली आहे भोवले, हिची मुलं जी आहेत त्याचं शिक्षण व्हायचे. आज जर तो तिचा पती असता तर निश्चितपणे त्याच्या उत्पन्नावरती त्यांचं घर चाललं असतं. आज तिला नोकरी ते मानधनावरती देणार आहेत. आमचं म्हणणं होतं की परमनंट नोकरी पाहिजे, परंतु त्यांचे हात बांधलेले प्रशासक आहे म्हणून सांगतात जनरल बॉडीचे ठराव पाहिजेत. पैसे खायला त्यांना सगळे ठराव करता येतात, परंतु असं एक माणुसकीचं काम करायला ते कुठलाही ठराव करू शकत नाहीत. पण आम्ही आज तिला तात्परतेनं एखादी नोकरी ती देत आहेत ती घेऊन आणि मुलांच्या नावावरती फिक्स डिपॉझिट जे आहे, जी रक्कम आहे ती त्यांच्या शिक्षणासाठी आम्हाला पाहिजेले अशा प्रकारचं त्यांना सांगितलं आहे आणि त्यांनी पॉझिटिव्हली आम्हाला या गोष्टीला होकार दिला आहे. आम्ही तिघं पण रविभाऊ लांडगे, अजित भाऊ गव्हाणे आणि आम्ही ह्याचा फॉलोअप घेतलेला आहे. याच्यात कुठलंही राजकारण करण्याची आमची इच्छा नाही, परंतु आम्ही बघितलं की सत्ताधारी पक्षाचे लोक काही करतायत का. आम्ही केलं तर राजकारण आणि त्यांनी केलं तर समाजसेवा, अशा प्रकारचं जे काम आहे त्याला आज आम्ही सडतोडपणे उत्तर दिलेलं आहे. आणि त्या महिलेला न्याय मिळवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी सगळे एकत्र आलेलो आहोत आणि न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. खरं तर पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी भोसरी ब्रिज खाली जो काही अपघात घडला त्या ठिकाणी जे काही लोखंडी सळ्या ज्या बाहेर आल्या होत्या त्या देखील त्या ठिकाणी ज्याचं कॉन्ट्रॅक्ट त्याला दिलं गेलं होतं त्या देखील घटनास्थळावरून ते कटिंग करण्यात आलं होतं रातोरात. काय वाटतं एकंदरीत हे कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत? निश्चितपणे ठेकेदाराकडनं एवढी मोठी रक्कम आधी वसूल केली जाते की ठेकेदारांनी कितीही चुकीची कामं केली तर त्याच्याकडे प्रशासनही बघत नाही आणि लोकप्रतिनिधी बघत नाही. तुम्ही सांगा, रस्त्याला जर एवढ्या सळ्या आलेल्या आहेत, एवढे ढीक पडलेत मातीचे, तिथे बॅरिकेड्स लावून डेंजर म्हणून लिहायला पाहिजे होतं किंवा डायव्हर्जन म्हणून लिहायला पाहिजे होतं. ते दिसलं नाही, ते केलं नाही. ठेकेदाराला पूर्णपणे वाचवण्याचा प्रयत्न केला आहे कारण त्याच्याकडनं मलिदा मिळालेला आहे. त्यामुळे त्या ज्या गोष्टी आहेत त्या सदोष मनुष्यवधाचा गुन्हाच नुसता ठेकेदारावर नाही तर आयुक्तावरती सुद्धा दाखल आम्ही भविष्यामध्ये करू जर त्यांनी या महिलेला न्याय दिला नाही तर. नक्कीच या प्रकरणामध्ये ज्या व्यक्तीचा या ठिकाणी मृत्यू झाला त्या कुटुंबातल्या ज्या महिला आहेत आपल्याबरोबर आहेत, काय सांगाल ताई? खरं तर पाहिलं गेलं तर सगळ्यात महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी आले, तुमच्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत आहे. काय वाटतं एकंदरीत? न्याय देण्यासाठी चाललेले आहेत माझ्यासाठी. मी एवढंच एक सांगते की ठेकेदारावरती गुन्हा पहिला दाखल करण्यात यावा आणि मला लवकरात लवकर मुलांच्या भविष्यासाठी तरी हे मानधन वगैरे ह्याच्यासाठी हे करण्यात यावं मुलांच्यासाठी. कारण जर तिथं सळ्याच नसत्यात तर आज त्यांचा मृत्यू झालाच नसता. पहिली गोष्ट, एकतर हातपाय मोडले असते किंवा काहीतरी झालं असतं, XYZ काहीसुद्धा झालं असतं त्यांचं हातापायाचं वगैरे, पण आज ती सळ्या होत्या. जर त्यांची चुकीच नसता त्यांनी गाडी आणि त्यात जर ह्यांची प्रशासनाची जर चूक नव्हती मग सळ्या का कापण्यात आल्या? पहिली गोष्ट म्हणजे मला तो मुद्दा मांडायचा आहे. जर ह्यांची चुकीच नव्हती ना मग सळ्या का कापल्या? सळ्या तशाच ठेवून द्यायच्या होत्या ना. आमचा माणूस तर गेलेला आहे आता, मग तुम्ही सळ्या का कापल्या? त्या मग चुकी होती म्हणून मला पहिली गोष्ट तो मुद्दा हे करायचा आहे तिथं. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी ज्या कुटुंबामधील ज्या व्यक्तीचा दुर्दैव त्या ठिकाणी अपघातामध्ये ज्याचा मृत्यू झाला त्याच्या देखील ज्या महिला आहेत त्यांची देखील अशीच मागणी आहे की या ठिकाणी ज्या ठेकेदारामुळे जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झाला आहे त्याच्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या सर्व प्रकरणामध्ये जे आहेत ते महाविकास आघाडीचे नेते स्थानिक पातळीवर आले. माझ्यावर रवी भाऊ आहेत. भाऊ, काय सांगाल एकंदरीत? खरं तर पाहिलं गेलं तर सध्या जे कुटुंब आहे ते तुमच्या माध्यमातून सध्या तिला कुठेतरी न्याय मिळण्याचं काम या ठिकाणी होतं आहे. आता आयुक्तांकडे तुम्ही गेलात, शब्द कशा प्रकारे दिला आणि तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? आपण आता सर्वजण बघत आहात, भ्रष्ट राज्यकर्ते आणि झोपलेलं प्रशासन यांनी एका निष्पाप मनुष्याचा बळी घेतला आहे. भोसरीतील आल्बर्ट स्ट्रीट या कामात त्या ओपन साळ्या असून रहदारी करणारा सामान्य मनुष्य गाडी स्लिप होऊन त्यावर पडतो आणि त्याचा जीव जातो. ही कसली बाब आहे? जनतेचा पैसा लुटायचा आणि मृत झालेल्या व्यक्तीच्या टाळूवरचं लोणी खायचं, हे सरकारी प्रशासन आणि भ्रष्ट राज्यकर्त्यांचं काम चालू आहे. तर आम्ही याला तीव्र विरोध करणार आणि जोपर्यंत या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळत नाही, जोपर्यंत आम्हाला पाहिजेत आमच्या मनाला शांती भेटत नाही की या कुटुंबाला पूर्ण न्याय मिळाला आहे, एक कर्ता पुरुषाची जी जबाबदारी असती ती जबाबदारी या प्रशासनाने आता घ्यावी लागणार आहे. ती जबाबदारी जर नाही घेतली तर आम्ही या कुटुंबाच्या माध्यमातून पूर्ण न्याय देण्याचा या कुटुंबाला ते आंदोलन असू किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं असू किंवा कसली घटना करण्याची असो, आम्ही यांच्या मागे पूर्ण ताकदीने उभे राहणार आणि यांना न्याय मिळवून देणार आहोत.
नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी ज्या भोसरी येथे जो काही अपघात घडला त्या अपघातामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याच्या जी फॅमिली आहे ती या ठिकाणी सगळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आयुक्तांना या ठिकाणी भेट देण्यासाठी आले होते आणि कुठंतरी या जी काही फॅमिली आहे ज्यांच्या पाठीमागं जो काही परिवार आहे ते देखील घरातला जो आहे तो करता माणूस गेल्यामुळे या ठिकाणी त्यांच्या परिवाराला महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादी नोकरी मिळावी किंवा तिला भरपाई मिळावी यासाठी जे आहेत ते सगळे महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी सध्या आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर पाहिलं गेलं सगळ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून या कुटुंबाला जे आहे ते सगळ्यांनी सांत्वन करून या जे महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे एक मागणी केली आणि जोपर्यंत या कुटुंबाला एक सरकारी नोकरी किंवा त्यांना जी काही भरपाई आहे तोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे महाविकास आघाडीचे नेते जे आहेत ते या ठिकाणी अशाच पद्धतीनं आक्रमक पवित्रा घेतील असं या नेत्यांकडून जे आहे ते म्हटलं जातं आहे. विकास चौधरी, नवमहाराष्ट्र नेटवर्क, पिंपरी चिंचवड.